छत्रपती शिवाजी महाराज हे लाभाचं कुळ आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीनं उपयोग करून घेता येतो तो तो त्या त्या पद्धतीने करत जातो. माझं अर्थकारण साधलं, शिवजयंती झाली, शिवाजी महाराज सुट्टीवर. माझं राजकारण साधलं, निवडणुका झाल्या, शिवाजी महाराज सुट्टीवर. आज एक अनुभव आम्हाला आंधळे साहेबांचा आला की त्यांनी जाऊच दिलं नाही, म्हणून आम्ही घोडेगाव पोलीस स्टेशनला आलो. तिथला अनुभव तर पूर्णपणे विपरीत होता. तिथे सागरराव पवार नावाचे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे, अतिशय प्रेमळ स्नेहाळू माणूस. त्याने आमचं सगळं ऐकून घेतलं, त्याच्या अडचणी सांगितल्या आणि आम्हाला विनंती केली की तुम्हाला त्या पार्किंग चारपासून एक माणूस जोडून देतो. तो सागर पवारांच्या काळातच निशिकांत दुबे सुद्धा आतमध्ये गेले. नाही, हे ठाऊक नाही मला. मी सागर पवार इथं कधी आले ठाऊक नाहीत, पण निशिकांत दुबे गेले तुम्ही आता मला सांगितलं. मलाही सकाळी आमच्या मिलिंद आयरनी पण सांगितलं. हे निशिकांत दुबे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जायचंच नाही, तेव्हा हेलिकॉप्टरमधनं येतात, दर्शन घेऊन जातात. पण जिल्हाधिकाऱ्यांनी आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 3-4 तासाची तरी वेळ दिलेली ना, मग त्या 3-4 तासामध्ये शिवाजी महाराज आलेले होते की नव्हते, का त्यांनी वेळ मोडलेली होती? जर तुम्ही वेळ 7 ते 11ची दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी 8:15ला पोहोचतात आणि 9:45, 10, 10:15पर्यंत तुम्ही आज सोडतच नसाल, तर मग आमच्यासारख्यांना फक्त वरिष्ठांच्यापर्यंत जावं असं वाटतं. सागर पवारांशी बोललो, ते म्हणाले की मी एकाला मदत करतो, ते तुम्हाला सोडतील. पण प्रश्न असा आहे, तिथून पुन्हा त्या गर्दीमध्ये पार्किंग चारपर्यंत जाणं म्हणजे 2 तासाचं अंतर होतं. आम्ही ते टाळलं. महाराजांना ह्या गोष्टी मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे आणि आपल्याला माहिती आहे सध्या मागच्या 25-30 वर्षापासून एक गोष्ट घडतीये, ती म्हणजे महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्यांचा एक प्रवास असतो. तो साधारण आपल्या शिवनेरीवरती असतो. त्यानंतर आपल्याला माहिती भीमाशंकर साईटला पण ह्याच वर्षी ते गेले होते भीमाशंकराच्या दर्शनासाठी. ही नेमकी स्टोरी काय आहे किंवा घटना काय आहे आणि किती वर्षाचा हा प्रवास आहे, खरं तर आपण सगळं महाराजांकडनं समजून घेऊयात. मी थोडेसे क्लोजअप दाखवतोय, कॅमेरामॅनला विनंती करतोय. महाराजांचे ह्या पादुका आहेत आणि त्याचं आपण दर्शनसुद्धा घेऊया. खरं तर नेमकं काय घडलं महाराज, तुमचं एकदा महाराष्ट्राला ओळख करून द्या आणि किती दिवसापासूनचा हा सगळा प्रवास आहे आणि भीमाशंकरला तुम्ही आता गेलात तर तुमच्यासोबत जे काही घडलं, सगळ्या परमिशन असताना सुद्धा फक्त प्रोटोकॉलच्या नावाखाली नेमकं काय. पहिल्यांदा मला हा प्रवास सांगा, किती वर्षाचा आहे, तुम्ही दरवर्षी कसा महाराष्ट्रात फिरताय, महाराजांच्या पादुका घेऊन जाता, शिवनेरीला पण आता जन्मस्थानावरती काय नेमकं आहे. आणि मागच्या काळात आम्ही ह्या बातम्यासुद्धा केलेल्या आहेत, वेगवेगळ्या चॅनलला बातम्या पण लागल्यात, हे जगाला माहिती आहे नेमकं काय. तरी पण सगळ्यांना नवीन लोकांना माहिती व्हावं म्हणून सांगा नेमकं काय. सुरुवातीला तुमची ओळख सांगा, हा प्रवास किती वर्षापासूनचा आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत, परंतु ते केवळ पुस्तकामध्ये अडकलं किंवा राजकारणाच्या आंदोलनामध्ये अडकलं. त्याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र आपल्या नित्य व्यवहारामध्ये यावं या दृष्टीनं एक प्रयोग म्हणून 1995पासून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असणाऱ्या रायगडाची माती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाला लावायची एक पद्धती सुरू झाली. पुढे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला 330 वर्ष झाल्यानंतर तुकोबांच्या संस्थानाच्या अध्यक्ष विश्वस्तांच्या आग्रहावरून ह्या चलपादुका तयार झाल्या आणि 1995पासून शिवजन्मभूमी शिवनेरी, तिथून शंभू जन्मभूमी पुरंदर, शिवछत्रपतींची राज्याभिषेकाची भूमी रायगड, इथंपर्यंत हा प्रवास होतो. रायगड ते पंढरपूर हा संपूर्ण प्रवास नाम घेता वाटचाली यज्ञ पाऊला पाऊली या भूमिकेतून 468 किलोमीटरचं अंतर 23 दिवसामध्ये पार केलं जातं. या मार्गामध्ये ज्या म्हणून काही शाळा लागतात त्या 123 शाळांमध्ये भक्ती आणि शक्तीचं जागरण करत या मुलांच्या समोर विविध प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, भारत देश, आपण भारतीय आणि या राष्ट्राची परंपरा, संस्कृती, महापुरुष, संत, भक्त यांची ओळख करून दिली जाते. गेल्या अनेक वर्षापासून या उपक्रमामध्ये आम्ही रायगडवरनं परत येत असताना स्वाभाविकपणे शिवरूप असणारे शिवाजी महाराज शिवाच्या मुख्य केंद्राला म्हणजे मोक्षदायी मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारा अशा भीमाशंकराच्या दर्शनाला जात असतात. गेल्या 7-8 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका पाहिल्यानंतर
कधीही अडवलं गेलं नाही. या पादुका थेटपणे मंदिरापर्यंत वाहनानेच आजपर्यंत जात आलेले आहेत. मीही वर्षातनं एकदाच भीमाशंकरला येतो, तेही शिवछत्रपतींच्या पादुकांच्या बरोबर. याशिवाय आणखीन प्रोटोकॉल काय असतात, नियम काय असतात, काय आम्हाला ठाऊक नाही. पण यावर्षी प्रोटोकॉलच्या नावाखाली इथले एक अंमलदार आंधळे साहेब म्हणून त्यांनी आम्हाला अडवलं. कुठल्या पोलीस स्टेशनच्या साधारण? बहुधा ते घोडेगाव पोलीस स्टेशनचे असावेत, कारण मला कळलेली माहिती अशी की भीमाशंकरचं मंदिर हे खेडच्या हद्दीमध्ये येतं आणि पार्किंग 4 हा भाग घोडेगाव पोलीस स्टेशन आंबेगाव तालुक्याच्या हद्दीमध्ये म्हणजे घोडेगाव पोलीस स्टेशन. अच्छा. मग आम्ही आंधळे साहेबांना म्हटलं, साहेब शिवाजी महाराजांच्या पादुका आहेत, त्या आजच शिवनेरीला पोचल्या पाहिजेत, तर त्यासाठी हे अंतर जाणं येणं आणि हा सगळा विषय करता आम्हाला वाहनाची अनुकूलता द्यावी. ते म्हटलं आमच्या APINशी बोला. मग APINचा नंबर द्या, म्हणजे तो तुमचा तुम्ही मिळवा. आम्ही आपली साधी वारकरी माणसं, खेड्यातली माणसं, आमच्यापर्यंत APIचा नंबर कसा मिळेल बरं, म्हणजे हा विचार सुद्धा ते करायला तयार नाही. त्या कॉन्स्टेबलने तुम्हाला नंबर दिला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही इथे येताना ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत महाराष्ट्राला, म्हणजे कलेक्टरला माहिती आहेत, लोकप्रतिनिधींना माहिती आहे, कारण हा मागच्या 20-25 वर्षापासूनचा सगळा प्रवास आहे. मग त्यानंतर काय घडलं? मग त्यानंतर आम्ही मंदिर प्रशासन समितीचे कौदरे म्हणून जे आहेत अध्यक्ष, त्यांना दुर्भाष केला, सुरेशजी कौदरे. तर त्यांच्याकडून दुर्भाष आल्यानंतर यांनी तो भास घ्यायचाही प्रयत्न केला नाही. त्यांचा एक कार्यकर्ता आहे मिलिंद आहेर म्हणून, ते थेट होते. त्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाचा फोनच घेणार नाही. प्रश्न असा आहे की मी कोणाचा फोन घेणार नाही, मी माझ्या अधिकाराचा नंबर देणार नाही आणि मीही सोडणार नाही. मग निर्णय कसा? मग आपण पादुका घेऊन आतमध्ये गेलाच नाहीच. आम्ही पार्किंग 4 पासूनच परत आलो. खरं तर सागर पवार साहेबांशी संपर्क करण्यासाठी आम्ही आमच्या मंतरच्या काही मित्रांना सांगितलं, खेडमधल्या काही मित्रांना सांगितलं. त्यांनी त्यांच्याशी संपर्क केलाही, त्यांच्याकडून दुर्भाष उचलला गेला नाही. तेही कदाचित त्यांच्या बंदोबस्तामध्ये अन्य विषयामध्ये व्यस्त असतील. त्यांचा संदेश आला, पण तोपर्यंत आम्हाला त्या पार्किंग 4च्या गेटपासून हाकलून दिलेलं होतं. इथं गाडी पण लावायची नाही. किती लोक होते आपले सगळे, आणि तुम्ही किती लोकांची विनंती केली ती पुढे जायला? आम्ही एकूणात 23 लोक होतो. विनंती मात्र आम्ही एकाच गाडीची केली होती की ही एक गाडी फक्त जाऊ देत, बाकी कुणी यायची काही आवश्यकता नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका भीमाशंकरला पोहोचाव्यात, त्या शिवलिंगाचं महाराजांचं भेट व्हावी आणि लगेच परत यायचं. मागच्या 20-25 वर्षात पहिल्यांदाच असं झालं तुम्ही मंदिरात पोहोचला नाहीत? हां, आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो, आधी कोरोनामध्ये शासनाने आम्हाला पोलिसांचा दट्ट्या वापरून पंढरपूरमधनं बाहेर काढलं, सराटीला आणून सोडलं, तिथून रायगडला सोडलं, परत भुगावला सोडलं. परंतु शेवटी शासनाला माघार घ्यावी लागली. 26 दिवसानंतर शासकीय बंदोबस्तामध्ये त्यावेळेचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोरजी राम यांच्या आज्ञापत्राने त्यावेळेचे पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब यांनी केलेल्या व्यवस्थेमुळं छत्रपती शिवाजी महाराजांची आणि विठोबाची भेटसुद्धा झाली. जे 2020च्या कोरोनाच्या वर्षामध्ये भेट थांबली नाही. 2021ला ज्ञानोबा तुकोबा एसटीने गेले, त्याही वर्षी शिवाजी महाराज जिल्हाधिकारी रायगड यांच्या पत्रान्वये पायीच गेले, तेव्हाही शिवबा विठोबांची भेट झालेली. म्हणजे मंदिरामध्ये जाणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवंताचं दर्शन घेणं हा प्रोटोकॉल, आमचा जो प्रोटोकॉल आहे, आमची नियमावली आहे, त्याला पहिल्यांदा तडा गेला. आणखीन सांगायला मला तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल, 3 वर्षापूर्वी विशाळगडला दंगल झाली आणि विशाळगडला कुणालाच जायची बंदी केली गेली. आपल्या पांढऱ्या पाण्यापासून म्हणजे 14 किलोमीटर दूरपासून सगळे रस्ते बंद केले गेले होते. तेव्हासुद्धा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारामध्ये शिवाजी महाराजांच्या पादुका विशाळगडावर गेल्या, वाघजाई मातेचं दर्शन घेतलं, बाजी फुलाजींना भेटल्या. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जे जे ठरवत आलेलो आहोत, ज्या ज्या परंपरा म्हणून पद्धती म्हणून काम करत आलेलो आहोत, त्याला भीमाशंकरमध्ये मात्र त्या आंधळे साहेबांच्या एका कृतीमुळं तडा गेला. खरं तर याबाबत तुम्ही वरिष्ठांशी कोणाशी बोललात आतापर्यंत? मग पुण्याचे SP असतील किंवा कलेक्टर असतील, यांच्याशी काही डायलॉग झाला का खरं आपला? तर तिथं आमच्या कुठल्याच यंत्राला कार्यक्षेत्र नव्हतं. म्हणून मग शेवटी आम्ही वैतागून घोडेगाव पोलीस स्टेशनला जाऊन खरं तर आंदोलनच करायचं ठरवलं होतं. जर 2020ला आंदोलन केलं, आताही करूयात आणि आपण प्रशासनाला ह्याचं कमीत कमी गांभीर्य तरी समजून सांगू. ह्यामागची कल्पना शिवाजी महाराजांची भीमाशंकराची भेट झालीच पाहिजे असं काही नाही. रस्त्यामध्ये लागणारं प्रत्येक शिवलिंग हे भीमाशंकरच आहे. जे जे भेटीचे भूत ते ते अनुभवे भगवंत, अशी संतांची आपल्याला आज्ञा आहे. त्यामुळं भीमाशंकरलाच भगवंताचं वास्तव्य आहे असं काही नाही. खरं तर आपल्याला माहिती आहे कुंभमेळ्यामुळं राज्यातल्या अनेक मंदिरांची कामं सुरू होतात. भीमाशंकर सुद्धा काही काळ बंद होतं.
आणि आता ते सुरू झालं तर लिमिटेड टाईममध्ये त्यांनी हे ठेवलेलं आहे. कदाचित ते कारणसुद्धा असेल. पण हे सगळं होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे वळसे पाटलांचा मतदारसंघ आहे, माजी मंत्री, तुम्ही आता त्यांच्याच गावावरून जाणार आहात मंचरवरून, त्यांच्याशी संपर्क साधणार आहात का तुमच्या टीममधलं कोणी? आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांमुळं ह्यावर्षी आपल्याला पहिल्यांदाच पादुकांची आणि शिवलिंगाची भेट झाली नाही, याची तक्रार आता तुम्ही कोणाकडे करणार आहात का लेखी स्वरूपात, किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा काही याबाबत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवणार आहात का? राजेश देशमुख साहेब जिल्हाधिकारी असताना त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही एक पालखीचा प्रस्ताव द्या की जेणेकरून भविष्यामध्ये अशा कुठल्या अडचणी उभ्या राहणार नाहीत. जसं ज्ञानोबा तुकोबांची, सोपानकाकांची, निवृत्तीनाथांची पालखीची काळजी शासन घेतं, त्यांची नियमावली सांभाळण्यासाठी शासन प्रशासन कटिबद्ध असतं, तसं व्हावं यासाठी 2021ला पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकारी रायगड, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून अजूनही मंत्रिमंडळामध्ये खितपत पडलेला आहे. तो कुठल्या भाषणामध्ये गुंडाळला आहे ठाऊक नाही. वर्षातून 3-4 हेलपाटे मारले तर आमची पत्रसुद्धा सापडत नाहीत. अशी सगळी मुंबईची स्थिती आहे. आता हा विषय काय आम्हाला मोदींच्याकडं दिल्लीला न्यावा लागेल का? खरं तर हे विषय राज्यस्तरावरचे. मला सांगा, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते, राज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा होतो, महाराजांच्या नावावरती अनेक जण राजकारण करतात, निवडून येतात, आणि मग हीच महाराजांची ज्या काही पादुका होत्या ह्या मग तिथपर्यंत जायला, किंवा तुम्ही सांगता तो प्रस्ताव अजून तसाच पडायला, यावरती एक तुम्ही शिवप्रेमी म्हणून काय सांगाल या क्षणाला? आता तुमचं थेट काय आव्हान असेल शेवटी? छत्रपती शिवाजी महाराज हे लाभाचं कुळ आहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. ज्याला ज्या पद्धतीनं उपयोग करून घेता येतो तो त्या पद्धतीने करत जातो. माझं अर्थकारण साधलं, शिवजयंती झाली, शिवाजी महाराज सुट्टीवर. माझं राजकारण साधलं, निवडणुका झाल्या, शिवाजी महाराज सुट्टीवर. असंच सगळं आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी चालू आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर खरोखर प्रेम करायचं असेल तर त्यांचा आचार विचार संस्कार आपल्याला मुलांच्यामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, पुढची पिढी घडवली पाहिजे. त्यासाठी शासनाला काही देणं घेणं नाही. राज्याभिषेकाची 350 वर्ष आम्ही आटापिटा केला, आग्रह केला, देशाचे माननीय पंतप्रधान रायगडावर यावेत हाही आग्रह धरला. पण राज्य सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला सोडा, साध्या शिपायालासुद्धा माननीय पंतप्रधानांना निमंत्रण द्यावं असं वाटलं नाही. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणतात पंतप्रधानांनी रायगडला यावं, आसामचे मुख्यमंत्री लिहितात पंतप्रधानांनी रायगडला यावं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे 2-2 उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्राचे वेगवेगळे सचिव, साधा कार्यालयातला शिपाई त्याला लिहिता नाही आलं का? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फक्त आम्हाला फायद्यासाठी हवेत, लाभासाठी हवेत. लाभाचं कुळ म्हणूनच त्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे. आज एक अनुभव आम्हाला आंधळे साहेबांचा आला की त्यांनी जाऊच दिलं नाही म्हणून आम्ही घोडेगाव पोलीस स्टेशनला आलो. तिथला अनुभव तर पूर्णपणे विपरीत होता. तिथे सागरराव पवार नावाचे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे, अतिशय प्रेमळ स्नेहाळू माणूस. त्याने आमचं सगळं ऐकून घेतलं, त्याच्या अडचणी सांगितल्या आणि आम्हाला विनंती केली की तुम्हाला त्या पार्किंग चारपासून एक माणूस जोडून देतो. तो सागर पवारांच्या काळातच निशिकांत दुबे सुद्धा आतमध्ये गेले. नाही हे ठाऊक नाही मला, मी सागर पवार इथं कधी आले ठाऊक नाहीत, पण निशिकांत दुबे गेले तुम्ही आता मला सांगितलं. मलाही सकाळी आमच्या मिलिंददादा आयरनी पण सांगितलं. हे निशिकांत दुबे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जायचंच नाही, तेव्हा हेलिकॉप्टरमधनं येतात, दर्शन घेऊन जातात. पण जिल्हाधिकाऱ्यांनी आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे 3-4 तासाची तरी वेळ दिलेली ना, मग त्या 3-4 तासामध्ये शिवाजी महाराज आलेले होते की नव्हते, का त्यांनी वेळ मोडलेली होती? जर तुम्ही वेळ 7 ते 11ची दिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी 8:15ला पोहोचतात आणि 9:45, 10, 10:15पर्यंत तुम्ही आज सोडतच नसाल तर मग आमच्यासारख्यांना फक्त वरिष्ठांच्यापर्यंत जावं असं वाटतं. सागर पवारांशी बोललो, ते म्हणाले की मी एकाला मदत करतो ते तुम्हाला सोडतील. पण प्रश्न असा आहे तिथून पुन्हा त्या गर्दीमध्ये पार्किंग चारपर्यंत जाणं म्हणजे 2 तासाचं अंतर होतं. आम्ही ते टाळलं. महाराजांना ह्या गोष्टी सगळ्या आपण पोहोचूयात विविध यंत्रणांपर्यंत. पण आता तुम्ही शेवटी काय करणार आहात? आणि मला एक शेवटचा प्रश्न जो सुरुवातीलाच घ्यायचा होता, नेमकं आपली ही सगळी पादुका महाराष्ट्रभर फिरतायत जात आहेत, त्याची संकल्पना काय, म्हणजे याच्यातून तुम्ही कुठला संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत तो सांगा. आणि शेवटी तुम्ही आता काय करणार आहात? पुढंच तुम्हाला न्याय मिळालेला नाही, बातमीतून कदाचित आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यातून किती न्याय मिळेल हे पण माहीत नाही. तुम्ही मात्र तुमची जी यंत्रणा असेल, तुमच्यासोबत आलेली जी काय सेवेकरी असतील, हे आता शेवटचं काय करणार? तुमच्यासोबत आता तुम्ही सांगितलं काय ॲडव्होकेट मॅडम पण आहेत याताई, आणि ही मंडळी बाकीची पुढं गेलेली आहेत, याची कायदेशीर काही राहील का? साधारण ठराविक लोकांना त्याचं पनिशमेंट व्हावं, कारण महाराजांच्या या पादुकांना त्यांनी रोखलं भीमाशंकरला. आणि भीमाशंकरचा आजचाच विषय नाही, तर भीमाशंकर यापूर्वीसुद्धा अनेकदा वादात सापडलेला आहे. तिथल्या पुजाऱ्यांच्या भांडणामुळं असेल किंवा अशा पद्धतीने सेवेकरांना किंवा शिवप्रेमींना तिथपर्यंत सोडण्यापर्यंत. नेमकं आता मला 2 उत्तर हवीत तुमच्याकडनं.
आपल्या ह्या पादुका जात असताना कुठला संदेश दिला जातो आणि आता शेवटची तुम्ही कारवाई म्हणून किंवा हा विषय कोणापर्यंत मांडणार आहात? संतांची एक उक्ती आहे, मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. यात आम्ही थोडीशी भर घातली, महान भारत घडवावा, शिवकृती चिंतनाने. 2 गोष्टीवर काम करणं. एक, मराठा हा शब्द जातीवाचक नाही, तो प्रांतवाचक आणि गुणसूचक आहे. मूळचा तो कानडी शब्द मरहट्टा, मरेन पण हटणार नाही अशा वृत्तीचा प्रत्येकजण हा मराठा असतो. हा सुद्धा संदेश लोकांच्यामध्ये पोहोचावा. दुसरं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालत राहिलो, त्यांच्या आचरणाप्रमाणे, त्यांच्या कृतीप्रमाणे लोकांच्यामध्ये जागरण करत राहिलो, तर स्वाभाविकपणे हा महाराष्ट्र विश्वगुरूच्या स्थानावर पोचेल. नवे संपूर्ण देशालाही विश्वगुरूच्या स्थानावर पोचवेल याची खात्री आहे. फक्त ती खात्री उद्याच्या भविष्याकडून पक्की करून घेण्यासाठी हा शिवाजी महाराजांच्या पादुकांचा ज्येष्ठ शुद्ध एकादशी ते आषाढ वद्य एकादशी असा 45 दिवसांचा प्रवास होत असतो. आणि आपण जो दुसरा प्रश्न विचारला, आता मी आज शक्य नाही पण उद्या किंवा परवा जिल्हाधिकारी पुणे यांना भेटेन. आमच्या प्रस्तावाचं काय झालं, म्हणजे पुण्यात तेच प्रश्न उभे राहणार असतील तर तुम्ही तो प्रस्ताव जर मार्गी लावला असता तरी अडचण झाली नसती. जर आज अजितदादा असते, कारण त्यांच्याशी मी 2020मध्ये भांडलो आणि भांडणात आम्ही चांगले मित्र पण झालो, तर मला कदाचित हा संघर्ष पण करावा लागला नसता. अजितदादांनी जाग्यावरच खडाकटिंग करून विषय मिटवला असता. उरलेले आता जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. आम्ही काही राजकारणी माणसं नाहीत, आम्ही पैसेवाले पण नाही. सुनेत्रात आहेत अजितदादांच्या जागेवरतीच, त्यांच्यापर्यंत पण जाणार का? त्यांना आव्हान करू ना. आता त्यांच्या अधिकारात कितपत आहे माहीत नाही, शेवटी तेही मुख्यमंत्र्यांच्याकडे बोट दाखवतील. आमची जेवढी क्षमता आहे त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पण जाऊ. जिल्हाधिकाऱ्यांना पण आग्रह करू की हा प्रश्न दरवेळेला तयार होतो, इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर तिथं अडचणी उभ्या राहतात. एकदा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रथा परंपरा समजून घ्या, त्याचं आकलन करा आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी ते समजून सांगा. तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज नाही. शिवनेरी ते शिवनेरी 45 दिवसामध्ये आम्हाला एक पैसाही खर्च येत नाही. आम्ही कुणाकडून काही घेत नाही, कुणाला काही देत नाही, आमचा कुणाला त्रास नाही. शौचाला जरी आमची मुलं गेली तरी ती खड्डा काढतात, त्या खड्ड्यामध्ये मलविसर्जन करतात आणि मार्जार नीतीनं तो खड्डा झाकून टाकतात. रयतेस काडीचा आजार द्यावया कारण नाही, ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुक्ती आम्ही आमच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. शासनानंही त्या उक्तीप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करावा आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचाच प्रवास नाही, अन्य संतांच्या ज्या पालख्यांच्या प्रवासात त्यांनासुद्धा त्रास होणार नाही, उपसर्ग होणार नाही, एवढी काळजी घ्यावी. म्हणजे तुम्ही सगळेजण खरोखर धर्मनिष्ठ आहात असं माझ्यासारख्याला पटेल. अगदी शेवटचं, या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजीराजे असतील यांना महाराष्ट्रात नाही तर जगभरामध्ये पहिल्यांदा मालिकेच्या माध्यमातून पोहोचवलं. त्यांच्यापर्यंत तरी हा विषय जाणार आहे का नाही तुमच्या माध्यमातून? 100% जाणार. माझे जे मित्र आहेत संदीप भाऊ ताजने, मी जेव्हा कार्यक्षेत्र आलं घोडेगावमध्ये त्यांना पहिला दुर्भाष केला, अमोलराव कोल्हे कुठे तपासा बरं, असतील तर त्यांच्या कानावर हा सगळा विषय घाला. सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे ते दिल्लीमध्ये आहेत सध्या. पण मी जेव्हा दिल्लीला जाईन, आता मी दिल्लीला 2 आणि 3 सप्टेंबरला माझी व्याख्यान असल्यामुळे जायचो आहे, त्यावेळेला तिथं असतील तिथं भेटेन. अन्यथा पाठीमागे एका चित्रीकरणाच्या निमित्तानं मी त्यांना गिरगावच्या फिल्म सिटीमध्ये पण भेटलेलो आहे, त्यांच्या मंचरमधल्या कार्यालयामध्ये पण भेटलेलो आहे. मला भेटायला काही अडचण नाही. पण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या ज्या ज्या आवश्यकता आहेत त्या शासनाला समजून घ्याव्या लागतील, त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. आता मी 50मध्ये आलो आहे, आणखी एक 20-25 वर्ष काम करू शकेन. पण माझ्यानंतर जो कोणी इथं काम करायला येईल, जो काही गट येईल, तो माझ्यासारखा संघर्ष वृत्तीचा असेलच असं नाही. खरं तर वारकरी बिचारे भाबडे असतात. त्यांना सांगितलं तुम्ही हेलिकॉप्टरनं जायचं, बिचाऱ्यांनी कोरोनामध्ये हेलिकॉप्टरच्या नादाने मुंड्या डोलवल्या, सगळ्यांना एस टीनं पाठवलं. आम्ही शिवरायांची माणसं आहे, आम्ही एवढे भाबडे नाही आहे. हेलिकॉप्टर सोडा, एस टी पण मिळणार नाही याची खात्री असल्यामुळं आम्ही आपलं पायी निघालो, प्रवास पूर्ण केला. पण आमच्या या भाबडेपणाला वारीच्या काळामध्ये चालत असताना संघर्ष करणं फार अवघड नव्हतं. संघर्ष करता आला असता, कारण हा महाराष्ट्र शिवबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने खूप वेगात पेटवता येतो आणि एवढं आकलन मला गेल्या 50 वर्षामध्ये झालेलं आहे. पण आम्ही महाराष्ट्रातली एकूण कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी माणसं आहोत, कारण आम्ही शिवबाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही शिवबाचे अनुगामी आहोत. आम्हाला शिवबाने असं काही करायला कधी शिकवलंही नाही आणि बाध्यही केलं नाही. परंतु तुकोबांनी मात्र सांगून ठेवलं आहे, भले तर देऊ गांडीची लंगोटी. जर तुम्ही प्रेमानं ऐकत असाल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये उत्तर देण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. आता जर माननीय माजी मंत्री महोदय दिलीपराव वळसे पाटील मंचरला असतील तर त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू, नसेल तर हा विषय त्यांच्याच मतदारसंघातला आहे.
तो त्यांच्या कानावर गेलाच पाहिजे, यासाठी आम्ही नक्की तजवीज करू. नक्कीच नक्कीच. तर आता आपण पाहतोय म्हणजे खरं तर मला कॉल आला. आम्ही आज सगळ्या ह्या ज्या बातम्या होत्या रास्ता रोकोच्या, पुणे नाशिक महामार्गावरून जी काय रेल्वे धावणार आहे किंवा रेल्वेचा ट्रॅक होणार आहे, GMRTचं त्याला बंधन आहेत, हे सगळं तो विषय कवर करत असताना महाराजांचा मला कॉल आला आणि वेळ काढून मी आलो. महाराजांकडून ही स्टोरी समजून घेतली. खरं तर बातमी दाखवणं फक्त आमचं काम आहे. त्यानंतर महाराज भेटणार आहेत प्रशासनाला, या विभागाच्या खासदारांना, आणि जाताना दिलीप वळसे पाटील ज्यांच्या मतदारसंघामध्ये भीमाशंकर येतं, नेमकं काय होतं आहे ते आपण सगळं नंतर पुढं जाणून घेऊया. पण पुढच्या काळात अशा पद्धतीने महाराजांच्या बाबत अशी एखादी घटना घडू नये, हीच या निमित्तानं आपण महाराष्ट्राला विनंती करूयात. आणि या सगळ्या प्रवासाला महाराजांच्या पादुकांना शेवटपर्यंत कुठल्या विनाअडथळा हा सगळा प्रवास होईल, हीच या निमित्ताने एक आशा करूयात. धन्यवाद.